आज आहे आपली स्कूल ट्रिप. गालावर आली अनागत भरले वाला ही तुझी बाधा झाली बधीर झालं या आणि तुझ्यासाठी तरुण मजू माग गावाला झाली या माझ्या लग्नाची गाई तुरानी माझ्या लेकराची आई. सो हॅलो गाईज, आपण पहिलाच ठिकाण म्हणजे गोंदवले होतं आणि आता आपण जस्ट नाव पोचलेलो आहोत गोंदवलेमध्ये आणि इथे आता आपण दर्शन वगैरे करून आपण पुढे प्रवासाला लागणार आहोत. सो गाईज, तर मी जेवढा जास्त जमेल तेवढा व्हिडिओ कॅप्चर केला होता आणि कॅप्चर केला त्याचबरोबर तिथे जाऊन आतमध्ये काही सेकंद आम्ही होतो आणि ते सेकंद इतके छान वाटले, इतके प्रसन्न वाटले, खूप छान. आता आम्हाला इथे गोंदवलेमध्ये भेटलेला आहे प्रसाद. तर आम्ही गोंदवले मंदिर वगैरे सगळं फिरून खूप प्रसन्न वाटलं, खूप छान वाटलं. आम्ही खूप म्हणजे इथे खूप छान वाटलं. त्यामुळे ही एक आठवण आमच्या कायम सोबत राहणार आहे. लाईक सबस्क्राईब गाईज. तर आपण स्टार्टिंगला गोंदवले फिरलो आणि आता आपण आलेलो आहोत पंढरपूरला आणि पंढरपूर आता सगळीजण पहिल्यांदा तयार वगैरे झाले, मस्तपैकी फ्रेश झालो, पहिले जरा रेस्ट घेतला, त्यानंतर आता जस्ट आपण आलो आहोत पंढरपूर आणि आता आपण इथं खूप 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 मजा करू इथे. सो आणि खूप चालायचं देखील आहे, चालू वगैरे. हॅलो गाईज, तर आपण आत्ताच पंढरपूर फिरलो, परंतु पंढरपूरमध्ये व्हिडिओ करायला अलाव नव्हतं, त्यामुळे आपण व्हिडिओ केला नाही. आणि त्याचबरोबर व्हिडिओ करण्यापूर्वी मोबाईल माझा तिथे ठेवला गेला, त्यामुळे व्हिडिओ करायला भरपूर प्रॉब्लेम आला. त्यामुळे मी जेवढं शक्य होतं तेवढं तर पंढरपूरमध्ये दाखवलं आणि दर्शन देखील अत्यंत खूप छान झालं, खूप प्रसन्न वाटलं, खूप मस्त. सो हॅलो गाईज, तर आत्ताच आपण पोहोचलेलो आहोत अक्कलकोटमध्ये आणि मगाच्यान आपण प्रवास केला. आता अक्कलकोटमध्ये आहोत आणि अक्कलकोटमध्ये येथील खूप म्हणजे येथील वातावरण खूप छान. आत्ताच आम्ही प्रसाद घेत आहोत आणि आमचं नशीब की आम्हाला आज 12 नंतर सुद्धा प्रसाद भेटतोय. 12 ते 4 आजचा प्रसाद होता. सो हॅलो गाईज, तर आपण अक्कलकोट
फिरलो, त्यानंतर सर्व काही फिरलो आणि आता अंदाज झाले. आणि मेन सरप्राइझिंग बात म्हणजे ज्या गोष्टीसाठी आपण म्हणजे हैदराबाद हे बघायला आलो होतो तिथं आपण निम्म्यापर्यंत पोहोचलो आहोत आणि थोड्याच मिनिटात आपण हैदराबाद येथे पोहोचलो आहोत. सो आपल्याला 2, 4, 5 दिवस आपण खूप धमाल करायचे, खूप राडा करायचे, खूप धमाल मजा करायची. सो तुम्ही कंटिन्यू राहा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. बाय गाईज, गुड मॉर्निंग. तर आज आपण हैदराबादमध्ये आहोत. कालचा स्टे काल रात्री आपण हैदराबादमध्ये पोहोचलो आणि आज आपण खूप सारे ठिकाण फिरायचंय, खूप काही एक्सप्लोअर करायचंय, खूप धमाल करायचे, खूप मस्ती करायचे. सो आमचा 2 दिवस स्टे इथं होता अशा प्रकारे. सो गाईज, आम्ही प्रवास करून आता चालत निघालेलो आहोत एक छान असं सुंदर असं एक लोकेशन बघायला. तर चला पाहूया. सो गाईज, मी खूप एक्सायटेड आहे चारमिनार बघायला. तर आता आपण बसलेलो आहोत चारमिनार येथे. खूप दिवसांपासून इच्छा होती की चारमिनार बघावं, ते जरा आमचा सक्सेस झाले आहे. सो अजून आपण खूप काही फिरूया आणि चारमिनार हे पाहण्यासाठी इथून वातावरण म्हणा किंवा बाकी सर्व काही खूप छान आहे, खूप धमाल आहे, खूप मस्त आहे, खूप भारी. सो गाईज, तर आता आपण चारमिनार येथेच आहोत, परंतु आपण काही शॉपिंग केली नाही, त्यामुळे आता आपण खूप सारी शॉपिंग करू, खूप सारी म्हणजे शॉपिंग करू आणि तो चलो चलते. बाय. केली होती की या शहरामध्ये प्लेग रोग पसरला होता, की जो मोठ्या ह्याच्यामध्ये प्लेग रोग अख्ख्या पसरत चालला होता. जसा कोरोना आला होता तसा प्लेग रोग पसरत चालला होता. की तो राजा या भागाचा जो राजा होता त्याने सांगितलं होतं की देवा मला यातनं या माझ्या सगळ्या लोकांना बरं कर, मी एक चांगलं मध्य ठिकाणी तुझ्या नावाने स्मारक पाठवेल. तर तेव्हा ते त्याची प्रार्थना देवाने ऐकली असेल, ती पूर्ण झाली असेल, हे शहर प्लेगपासून वाचलं असेल आणि त्या आठवणीमध्ये ते नवस्फूर्तीसाठी हे चारमिनार कुतुबशाह राजाने बांधलं. हे मुघल काळ जो होता, मुघल काळ, तेव्हा ही मशीद बांधायला सुरुवात केली होती कुतुबशहाने. पण कुतुबशाह गेल्यानंतर औरंगजेब हा मुघलांचा बादशाह होता, त्याने ती मशीद पूर्ण केली. या मशीदला म्हटलं जातं मक्का मशीद. आता हे मक्का मशीद का म्हटलं जातं, तर आपलं सौदी अरब या भागामध्ये मक्का हे पवित्र शहर आहे, हे तिथून माती आणलेली आहे. या मशिदीसाठी तिथून माती आणलेली आहे, त्यामुळे या मशिदीला मक्का मशीद म्हणलं जातं. चार महालांचा मिळून हा पॅलेस आहे. हा पॅलेस निजामचा सम्राट त्याचं हे घर होतं. हे त्याचं घर आता हे आपल्याला बघण्यासाठी आहे. निजाम मुघल काळ होता आपल्या भारतावर, सगळ्या मुघलांचं काही दिवस राज्य होतं पूर्ण भारतावर. तेव्हा हे निजामाचं मूळ केंद्रबिंदू हे हैदराबाद शहर होतं आणि इथून सगळ्या हालचाली व्हायच्या.
गाईस, तर आता आपण चोहमल्ला पॅलेस येथे आहोत. जे काही शक्य असेल ते तुम्हाला मी जास्तीत जास्त दाखवायचा प्रयत्न करेन. आणि हे चोहमल्ला पॅलेसमधले सर्वात असे आकर्षक घरात वापरल्या गेलेल्या वस्तू मला खूप छान वाटल्या. गेलीस झाडाचे एक युनिक असा आकार भेटलेला आहे झाडांना. सो गाईज, तर आता आपण चोहमल्ला पॅलेस मध्ये होतो आणि तिथलं आपण सर्व काय कॅप्चर केले ते सर्व काय तुम्ही बघितलं असेल. आणि त्याचबरोबर इथे जे इतिहास होता तो इतका खतरनाक होता. इमेज कडक खूप छान आणि सर्व काही खूप छान झालं. आणि आता आपण अशा एका धमाकेदार ठिकाणी जाणार आहोत. सो गाईज, तर हे आहे स्टॅच्यू ऑफ इक्वेलिटी. परंतु आपल्याला इथं काहीही कॅप्चर करता येणार नाहीये, त्यामुळं मी जे काही होईल ते बाहेरचा स्टॅच्यू जो आहे तो तुम्हाला मी दाखवलेला आहे. आणि हे आतलं असं वातावरण, हा आपण एवढा पेस फिरलो त्याचे पूर्ण व्हिडिओ कॅप्चर केले आणि तुमच्यावर शेअर केले. इथलं जे म्हणजे दर्शन वगैरे म्हणा कडक एकदम मस्त आणि खूप छान. सो गाईज, तर आताच आपण स्टॅच्यू ऑफ इक्वेलिटी बघून आलो. 108 विष्णूचे अवतार होते, तर ते आम्ही पाहिले. तिथे इतकं प्रसन्न वाटलं, खूप छान वाटलं. आणि व्हिडिओ करता आला नाही तिथे, मोबाईल न्यायला अलाउ नसल्यामुळे असे प्रॉब्लेम थोडेफार आले. तरी सुद्धा मी थोडेफार व्हिडिओ केलेले आहेत, ते व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. आणि यात देखील सुद्धा खूप मजा केली आहे, खूप धमाल केली आहे. सो गाईज, तर आपण सलार्ज म्युझियम इथे जाऊन आलो, परंतु तिथे व्हिडिओ करण्यास अलाव नसल्यामुळे व्हिडिओ करू शकले नाही. छोटेसे काही सीन आहेत जे की मी ते तुम्हाला दाखवले. सगळे तुम्ही पहा नक्की आणि असंच कंटिन्यू राहा. आणि आपल्याकडे अजून खूप दिवस असल्यामुळे आपण खूप राडा करायचे, खूप धमाल करायचे. सो लाईक से सबस्क्राईब गाईज. सो हॅलो गाईज, तर आत्ता 8 वाजलेला आहे आणि 8 वाजले त्यामुळे आम्ही निघालेलो आहोत लेझर शो बघायला. सो लेट्स गो गाईज, बाय. सो गाईज, आम्ही लेझर शो इथे म्हणजे लेझर शो जिथे आहे तिथं पोहोचलेलो आहोत. परंतु जरा 15 मिनिटं आहेत लेझर शो स्टार्ट व्हायला. तर त्यासाठी जरा वेळ आपण थांबलोय. नंतर लेझर शो स्टार्ट होईल तेव्हा भेटू आपण. तर जरा अंधाराचं काही म्हणजे खूप छान आहे, खूप छान गड आहे, म्हणजे प्रचंड एक नंबर. इतिहास कहते हैं ऊंचे मीनारों में, मोटी दीवारों में, महलों की रंगत में, महफिलों की संगत में मैं हूं, मेरा जिक्र है. राजा रजवाड़ों, सल्तनत और सुल्तानों के बनने बिगड़ने की संपूर्ण दास्तां हूं मैं.
वक्त की ऊंची मीनार पर बैठा मैं निहार रहा हूं गोलकुंडा को। बड़ी इच्छा करेगा और शत्रु को मुंह तोड़ प्रत्युत्तर देने में हम अत्यधिक सक्षम होंगे। जंग से बड़ी है जंग की तैयारी एकजुट रहेंगे तो पड़ेंगे हम भारी। दुश्मनों के आने की आहट हवा में थी और गाथू की शान पनाहों में थी। राजा ने की हाय माझ्या हातात सोनी. गाईज तर आपण आता रिटर्न चार मिनार येथे आलेलो आहोत. तिथे खूप सारी गर्दी आहे मेन म्हणजे, आणि खूप म्हणजे डेंजर विषय. आणि चला तर आपण जरा फिरूया चार मिनार. सो हॅलो गाईज, आम्ही बिर्याणी रेटून खाल्लेली आहे, खूप मजा केलेली आहे. आणि आता आपण भेटू उद्या सकाळी. बाय, गुड नाईट. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर आज आहे आपल्या ट्रिपचा शेवट दिवस आणि आजचा दिवस इतका स्पेशल आणि इतका खतरनाक होणार आहे की एकदम फुल टू मजा आणि फुल धमाल अशी ही ट्रिप आज परिपूर्ण होणार आहे. आणि आज आपण एकदम फेमस ठिकाण असं जे हैदराबाद मध्ये आल्यावर प्रत्येक जण बघतो ते म्हणजे रामोजी फिल्म सिटी. येथे आज आपण जाणार आहोत, तिथं फुल धमाल करणार आहोत आणि हे देखील या ब्लॉग मध्ये दाखवणार. गाईज आम्हाला अशा प्रकारे तिकीट भेटलेले आहेत, पाहू शकता. आणि आम्ही आहोत एंट्री येथे. आम्ही आता बसलेलो आहोत ब्रेकिंग डान्स मध्ये. सो लेट्स गो गाईज. देखिए बाहर से ये दिल्ली गार्डन और अंदर से मैसूर, ये 2-in-1 गार्डन है और यहाँ पे खास करके इवेंट्स और मैरिज पार्टी के लिए इस्तेमाल किया जाता है. आपने जोधा अकबर मूवी देखा है सभी लोग? ये तो है ऋतिक रोशन का पैलेस. कुछ याद है या फिर चलो लेफ्ट साइड में देखना है. यहाँ पे CRR ठीक है लेफ्ट साइड. क्या कहते हैं इसे? और इसी गार्डन में नाची है विद्या बालन. गाना याद है या फिर भूल गए? द फेमस सॉन्ग फ्रॉम बेटी पिक्चर उलाला सॉन्ग हैज बीन शॉट हियर. तो यहाँ पे है अम्ब्रेला गार्डन. देखिए सब लोग लेफ्ट साइड. देखिए इसी गार्डन को देख सकते हो द फेमस बॉलीवुड मूवी रॉकस्टार. रॉकस्टार मूवी का वो फेमस गाना था ना, यहीं पे शूट हुआ है. ओ नादान परिंदे, और उसे कहते हैं जयपुर का हवा महल. आया नजर नहीं? हम दिल दे चुके सनम चांद छुपा बादल. ट्रिपल आर मूवी देखा है सब लोग? एक बार पीछे मुड़ के देखना है प्लीज. स्टैंड बैक एवरीवन. और इसी रोड के ऊपर शूट हुआ है हीरोइन का कार टायर पंक्चर. कुछ याद है या खाली पीले मुंडी हिला रहे आप लोग? तो पैन इंडिया मूवी है ना वो तो. और लेफ्ट साइड बिल्डिंग, कभी कोर्ट, कभी स्कूल, कभी कॉलेज, कभी दरबार. एक ही बिल्डिंग में चारों तरफ घुमाते हैं डायरेक्टर साहब.
देख सकते हो कुछ याद आ रहा है इस हवेली को देख के आपको? फिल्म का आना जाना होता है सोनी सेट मैक्स पे, याद करो। यस, ये है भानु प्रताप ठाकुर का हवेली एंड द फेमस साउथ इंडियन मूवी चंद्रमुखी वेंकटपुरम पैलेस। गंगूबाई ने बना दी जोड़ी। बहुत सारे मूवीज और साउथ के मूवी देखे आप लोग? I like it. गैरेज, Junior NTR fights in Bimla Naik, RRR, बाहुबली पार्ट 1, श्रीमंतड़ू, जुलाई, भगवान केसरी, मेनी मूवीज, बहुत सारे मूवीज। और ये देखिए ऐसा होता है सेटिंग्स। देखिए ये पूरा टेम्पोररी सेटिंग्स होता है और शूटिंग समय में यहाँ पे मॉडिफाई किया जाता है डायरेक्टर के अनुसार। इसे खास करके मार्केट सीन के लिए इस्तेमाल किया जाता है मूवीज में। और लेफ्ट साइड में देखिए इस तरफ यहाँ पे है फतेहपुर का सिकरी बुलंद दरवाजा। इतना बुलंद है 4 लोग जाके धक्का मारो गिर जाएगा ये। और देखिए देख सकते हो द फेमस तेलुगु मूवी श्रीमंतड़ू। ये श्रुति हासन का हॉस्टल होता है फिल्म के अंदर। महेश बाबू पता है ना आपको? इसी रोड के ऊपर ड्रॉप किया जाता है। देख सकते हो यहाँ से आगरा का ताजमहल भी है, शॉपिंग सेंटर है। और देखिए लेफ्ट साइड में देखना है बंगाली टिपिकल हाउसेस है ये। इसे खास करके ओडिया और बंगाली मूवी के लिए इस्तेमाल किया जाता है मूवीज में। और उसी बगल में देखना लेफ्ट साइड, ये जो लाइन से 3 घर दिख रहा है आपको, ये इसे कहते हैं फ्लेक्सिबल, मतलब एक ही घर में 4 लोग। तो स्वागत करते हैं मुंबई चोर बाजार में। और इसी चोर बाजार को देख सकते हो द पैन इंडिया मूवी पुष्पा 2। सबने देखा है ना मूवी? यही होता है पुष्पा 2 मूवी का चित्तूर मार्केट प्लेस और यहीं पे गाना शूट हुआ है पुष्पा पुष्पा पुष्पा। देखना आप लोग, हमारे जो राइटर साहब है किसी का भी यहाँ पे स्टैचू लगा के नगर बना देते हैं, जैसे गांधी जी का स्टैचू लगने से। और यहाँ पे पड़ा हुआ है सिंगम निकल्स का गोवा पुलिस स्टेशन आतामाजी सकली। चलो आइए दोस्तों सुनिए, गाँव चले गए, लगा के। तो ये पूरा दक्षिण भारत का मार्केट प्लेस है। बहुत सारे मूवीज यहाँ पे शूट हुए हैं और देख सकते हो। और आगे देखा छोटा सा गांव का सेटिंग भी है और इसी गांव को देख सकते हो चेन्नई एक्सप्रेस मूवी में। देखा ना सब लोग? ये तो है मीनाम्मा का गांव। आपका जो फेमस मराठी मूवी जो है लाइफ आई, उसमें देख सकते हो यहाँ पे पड़ा हुआ है मौली का घर। उस फिल्म में जो गाना होता है ना होली का, यही किया है। बहुत सारे आपके मराठी मूवी से यहीं पे शुरू हुआ है। देखिए जो हीरोइन को सोनी की सेट जो लेके आती है ना, तो यहाँ पे गाना यही करते हो, ठीक है। अब आपको टेंशन भी दिखाएंगे। तो देखिए पूरा गांव का सेटिंग है। कैसे दिखा गांव का दिखा तो देखिए अगर गांव का दिखाना हो तो राइटर सब क्या करते हैं तो इस रोड के ऊपर लामटी लाते हैं, आजू बाजू में तो बैल गाड़ी खड़ा करके इसे गांव जैसा दिखाते हैं फिल्मों के अंदर। आगे तो सुंदर है, एक बार दोस्तों के अंदर तो जंगली हो जाएगा क्योंकि पीछे पूरा जंगली पड़ा हुआ है। तो कैसा लगा? चलो सेटिंग्स बढ़िया लगा ना? चलो तो ये जो सेटिंग जो है स्क्रिप्ट के हिसाब से यहाँ पे मॉडिफाई किया जाता है। ये पूरा गांव का सेटिंग है। अगर डायरेक्टर को कुछ गांव का सीन लेना हो तो यहाँ पे आके शूट करना पड़ता है ना, रोड के ऊपर लाल निकाल के। चलो राइट साइड देखना आप। ये जो ग्रीन कलर का जो बिल्डिंग नजर आ रहा है आपको, ये है हमारे फिल्म सिटी का कॉर्पोरेट बिल्डिंग रामोजी ग्रुप ऑफ हेड ऑफिस। और उसी बगल में देखना है ईटीवी भारत। आपका जो ईटीवी भारत जो चैनल है यहाँ से लाइव टेलीकास्ट होता है वो। यहाँ का प्रेस है ईनाडू, द सेकंड लार्जेस्ट न्यूज़पेपर इन आंध्र प्रदेश एंड तेलंगाना। और ये जो सारे जो बिल्डिंग है ना ओरिजिनल है, वेरी मस्त समझो, ठीक है। चलो किस फिल्म में देखा आपने? ये लोकेशन बता सकते हो? नो 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 लोग देखे हो आप? नो पैन इंडिया मूवी है, सब लोग देखा है। पॉलिसी के लिए आए हो रामोजी फ्लेम सिटी। यस बाहुबली करेक्ट आंसर। और इसी टाइटल में कबाने बाहुबली को मैडम जी पार्टी में देखना है। चलो वो भी दिखाएंगे। आने वाली जो फिल्म है कबा साहब की 2 मूवी आ रही है, एक मौसी मूवी है राजा साहब और एक राजमौली की और फिल्म आने पता है किसी को? उसमें महेश बाबू है, वाराणसी, पता नहीं है। चलो थोड़ी सी जानकारी दे रहा हूँ फिल्म सिटी के बारे में। हमारे जो चेयरमैन साहब थे रामोजी राव गारू, उन्होंने जो लैंड परचेस किया था यहाँ पे 1991 में, 92 में यहाँ पे कंस्ट्रक्शन स्टार्ट करी, 97 में यहाँ पे पहला मूवी शूट हुआ है तेलुगु। उस मूवी का नाम है माला बेली। हिंदी मूवी है बड़े मियां छोटे मियां, द हॉल मूवी द नाइटफॉल। रामोजी फिल्म सिटी का जो टोटल लैंड है पूरा 2000 एकड़ में फैला हुआ है। यहाँ पे जो कर्मचारी है 8800 लोग काम करते हैं हमारे फिल्म सिटी के अंदर। अभी तक रामोजी फिल्म सिटी में 3000 से भी ज्यादा मूवी शूट हुए हैं सभी भाषाओं में। अभी भी यहाँ पे चल रहे हैं शूटिंग। देखिए राइट साइड में इसे कहते हैं बिग शूटिंग फ्लोर। और इसे खास करके ईटीवी सीरियल्स, रियलिटी, बिग बॉस जैसे शोज होते हैं यहाँ पे वीकली वन टाइम। जैसे आप लोग देखते हो बॉलीवुड में कौन बनेगा करोड़पति, है ना? सेम मैच शो फ्रॉम साउथ इंडिया। राइट साइड में देखना है दुनिया का सबसे खतरनाक जगह है। कुछ पता चल रहा है? दुनिया का सबसे खतरनाक जगह जाना है सभी को अंदर। वो भी पैसे लेके जा रहे हो जेल के अंदर। चलो सभी को स्वागत करते हैं जेल में बिना किसी जुर्म के। हमारा पहले जेल से आएगा आपको वेलकम। और इसी जेल में आज दुनिया को अरेस्ट करके रखेंगे। किसी को आगे चलिए लागू जिले कर दो तेरे नाम डॉक्टर संजू। ये जो सारे मूवी है यहाँ पे शूट हुए हैं। आप देख सकते हो राइट साइड में जो फांसी देने का सीन है यहाँ पे लिया जाता है। शूटिंग समय में पूरा डॉग को हटा के यहाँ पे पूरे रात को हटा दिया जाता है। माता मजदूर है ये लोग जो है मार्केट के अंदर आएंगे यहाँ पे यहाँ पे पड़ा है पुलिस स्टेशन। लेकिन असली मूवी दुष्यंत 2 बॉडी कवर करने के लिए इसी जगह पे लिया जाता है। देखिए हमने एंट्री किया है भोपाल सेंट्रल जेल से और एग्जिट हो रहे हैं नांदेड़ जेल से। अच्छा हुआ अहमदाबाद का जेल नहीं है ये। और आपको लेक्चर में देखना है रेलवे स्टेशन है यहाँ पे सबके पास प्लेटफॉर्म टिकट है ना, एक बार चेक करो जी। पूरा रेलवे स्टेशन हीरो और जोड़ी भाग जाते हैं ना इसी जगह पे। तो देखिए दोनों तरफ के सारे जो है ना बिग शूटिंग फ्लोर है। बड़े बड़े मूवी के जो सेटिंग्स होते हैं ना इस फ्लोर के अंदर ही बनाते हैं। टेम्पोररी सेट बनाते हैं और शूटिंग खत्म होने के बाद से कोई स्पेशल किया जाता है। देखिए पुष्पा को सभी लोग देखे हो आप। उस फिल्म के जो सारे गाने हैं इस फ्लोर के अंदर ही शूट हुए हैं। उसमें जो प्राइवेट सीन होता है ना दुर्गा माता का मंदिर बनाया गया था ये फ्लोर के अंदर ही। केजीएफ चैप्टर 1 का जो पार्लियामेंट
था ये फ्लोर के अंदर ही बहुत बड़ी मूवी का जो वाटर फॉल सीन था, पानी का जो झरना, ये फ्लोर के अंदर ही बनाया गया था। पीछे के तो सभी लोग समुद्र देख लो। सो नेक्स्ट वी आर गोइंग टू सी रामायण महाभारत सेट। हाउ द सेट्स मेड इन दिस शूटिंग फ्लोर्स एंड दिस ऑफ ड्रॉपिंग पॉइंट। ये है हमारा पहला ड्रॉपिंग पॉइंट और सभी लोग ध्यान से सुनना है। सेटिंग देखने के बाद पीछे रेलवे स्टेशन है, वहां से आपको दूसरी बस लेना है और वो बस लेके जाएगा आपको महेशमती किंगडम। फाइनली अवधूत सो गाइस, तर आता आम्ही इथे पिक्चराचा सीन करत आहोत. एक पाहू शकता आता बघा सीन, एक सीन कॅप्चर करूया. अशा प्रकारे पहिला सीन फ्लॉप केलेला आहे तिने. सो आपण एंजल एक्सप्लोर करूया. हो माय गॉड, जरा अवघड आहे. ओके, बघू काय विषय. सो अशा एंजल मध्ये मस्त वेगवेगळ्या सेटिंग असतात. ब्रँड विषय हा. एक मिनिट आपण जरा हे करूया. असा इंजिनचा एक प्रकार बघितला. तर आणि असं एक्सप्लोरिंग. वा, नंदिनी एकत्र पाय ठेवा. नंदिनी एकत्र पाय ठेवायचे तर म्हणलेलं ना, एकत्र पाय ठेवा. मुद्दाम नाही म्हणले. एक मिनिटाला जर गेला असतो तोल तुझा, कळलं का. सो अशा प्रकारे रेल्वे स्टेशन तयार केलं. खूप छान आहे. म्हणजे इथे सर्वांनी यावं, कारण इथला जो एक ब्रँड विषय तो पाहायला भेटणार नाही असं कुठं. आपल्याला या बसनं रामोजी फिल्म सिटी मी तर फिरवली. आता आपण मेन सेटवर जाणार आहोत. तर आता आपण पोचलेलो आहोत बाहुबली या सेटवर.
सो गाईज, तर आता आपण एक्झिट घेत आहोत. आपलं टाइम संपलेला आहे. आता आपण नेक्स्ट बघू का. तर लेट्स गो गाईज, बाय. शूट करना हो तो पूरा क्रू और इक्विपमेंट्स के साथ. तुम्हाला इथे डेमो बघायला भेटतो की इथे जसं शूटिंग स्टार्ट आहे तसं आपल्याला इकडे देखील बघायला भेटते. Please look at the top. These are the OptiTrack cameras. Total 16 cameras are there. ऊपर लगे हुए कैमरास को OptiTrack cameras कहा जाता है. पूरा 16 कैमरास है ऊपर. And also, this is the first attraction, motion capture studio. Kindly proceed towards next attraction, virtual reality, make a journey of London City. तर आता आपण बसत आहोत. सो गाईज, तर आपण एवढा वेळ फिरत होतो त्यामुळे आता झालेला आहे ब्रेक. जर आपण घेतलेला आहे ब्रेकच्या वर आणि आपण आता जेवण करत आहोत. यमी, खूप यमी जेवण आहे. सो गाईज, आता आपण जी काय म्हणजे फिल्म कशी तयार करतात वगैरे वगैरे हे जे काही सगळं असतं ते आता आपण खरं तर एन्जॉय करणार आहोत. आणि मस्तपैकी बघूया, मजा करूया, राडा करूया, धुरा करूया, खूप धमाल करायचे. आणि जे असे हे एक एक मुवमेंट आहे ते तुम्हाला शेअर करताना मला खूप छान वाटत आहे. बाय गाईज. अब क्योंकि और 10 मिनट में ये लोग बहुत बड़े सुपरस्टार्स बनने वाले हैं, सेलिब्रिटी भी हो जाते हैं, तो सबको आगे रख देना मत भूलना. ओके, नाउ डू वन थिंग, वेरी सिंपल का काम है. फिलहाल आप तीनों वो स्टार दिख रहे हैं ना, वो ग्रीन मैट को इट इज यूज्ड टू चेंज एनी बैकग्राउंड. ग्रीन और ब्लू मैट इस्तेमाल करके कौन सा भी बैकग्राउंड चेंज कर सकते हैं. दिस प्रोसेस कॉल्ड क्रोमा. दोनों हाथ इस्तेमाल करके. वाह, बहुत अच्छा एक्सपीरियंस है आपको. बट ये आवाज है ना, सीन से भी सिंक होना है. ओके, तबला मत बजाना. रेडी? Yes, now you go members who watch the TV, there we are going to play video. Start the wind. Fight sir, Mario. Start the bike now. Excellent, Shirvale. Keep going, continue sir. जब तक टीवी में ये फिल्म चलता है तब तक बाइक और हवा दोनों चलते रहना है. डोंट स्टॉप इन बिटवीन. बीच में रुकना नहीं है. हाथ तो कंटिन्यू अभी वैसे तक लगातार बने रहिए. दोस्तों, बहुत अच्छे शुरुआत है. जोरदार तालियां तो होना चाहिए. दोस्तों, यू नो एवरीवन, आप सबको तो पता होगा आलम आरा इज ए इंडियन फर्स्ट फिल्म रिलेटेड विद साउंड इफेक्ट्स. भारत का पहला फिल्म మొట్టమొదటి సినిమా ఆలం ఆరా సౌండ్ ఎఫెక్ట్స్ के साथ रिलीज हुआ था. दैट वाज बॉलीवुड मूवी. So ladies and gentlemen, if you hear bike racing song in the movies, you remember there is a different song. कभी भी आपको फिल्मों में बाइक रेसिंग का आवाज सुनाई दिया तो समझ लीजिए पक्का वो घर में चटनी बनाएगा మిక్సీ का आवाज बोलिए. ఎప్పుడైనా మీరు సినిమాలలో బైక్ రేసింగ్ సాంగ్ విన్నారంటే గుర్తుపెట్టుకోండి అది మిక్సీ సాంగ్ అయి ఉంటుందని. अब तो एडवांस टेक्नोलॉजी आ गया है. शूटिंग में ही साउंड एफेक्ट याद रहा है. एडवांस टेक्नोलॉजी రావడంతో షూటింగ్ లోనే సౌండ్ ఎఫెక్ట్ ని కూడా యాడ్ చేస్తున్నారు. ఓకే, స్వప్నింగ్ సార్ రెడీ? Take a position. Shoot. Wow, both. Ready to start.
आता स्टार्ट होतात आपले वेगवेगळ्या प्रकारचे शो बघणे. सो गाईज आपण संपूर्ण फिरलो, खूप धमाल केली, खूप मजा केली. रामोजी फिल्म सिटी आपण पूर्ण बघितली. सो हॅलो गाईज, तर आज आपली ट्रिप ही सक्सेस होणार आहे. तर म्हणलं सर्व शिक्षकांवर तुमची ओळख
करून द्यावी, कारण ही ट्रिप आपण फिरलो परंतु काही शिक्षकांना आपण भेटलो नाही. त्यामुळे म्हणलं की आज जरा शिक्षकांवर बोलावं आणि म्हणजे माझ्या वर्गीबद्दल जरा तुम्हाला शेअर करावं. त्यासाठी म्हणलं आणि त्यासाठी तुम्हाला काही गोष्टी शेअर केल्या, म्हणलं व्हिडिओ शेअर केले, लोकेशन शेअर केले, तर म्हणलं शिक्षकांबद्दल पण जरा काही शेअर करावं. तर हे आहेत सलीम मुलानी सर. तर हे सगळ्या गोष्टीत कायम सपोर्ट करतात आणि ही जी आज जी 3-4 दिवसाची ट्रिप होती ती सुद्धा त्यांनी खूप छान कव्हर केली. सिरियसली सर्व मुलांना त्यांनी खूप छान प्रकारे हसून खेळून ही ट्रिप सक्सेस केली आणि प्रत्येक लोकेशनवर खूप धमाल दिली मुलांना. खूप छान वाटलं सर. आणि जे तुमचं मुलांवरचं प्रेम आहे वगैरे ते सुद्धा खूप छान आहे आणि म्हणजे छान वाटलं सगळ्यांना सपोर्ट करून वगैरे. आणि मेन म्हणजे ते मला युट्यूब चॅनलबद्दल खूप सपोर्ट करतात, त्यामुळे सर खरंच थँक्यू सो मच. आणि असं म्हणजे मलाच नाही तर प्रत्येक सर्व विद्यार्थ्यांना वेगवेगळे क्रिएटिव्ह असे सर्व शिक्षक मुलांनी सर म्हणा किंवा सर्व शिक्षक हे काय सपोर्ट करतात. सो थँक्यू सो मच सर. आपण सर साताऱ्यातून आले तर तुम्हाला हाच रूट घ्यावासा असं का वाटलं? तर नक्कीच आपल्याला थोडंसं साताऱ्यापासून हे 550 किलोमीटर आहे आणि एक असं रामोजी फिल्म सिटीबद्दल, त्यानंतर एक ऐतिहासिक स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेले हैदराबादबद्दल आपल्या मुलांना माहीत असावं यासाठी ही सहल आम्ही आयोजित केली होती. आणि सर म्हणजे पुढच्या वर्षी वगैरे काय म्हणजे कुठे काय? पुढच्या वर्षीचं असं काही नाही, पण नक्कीच चांगल्यात चांगली सहल आपण देऊया आपल्या शाळेकडून. लाईक शेअर आणि सबस्क्राईब, कारण नेहा खूप मेहनती मुलगी आहे, खूप चांगले ब्लॉग करते, खूप चांगले तिचे व्हिडिओज असतात. सगळ्यांनी नक्कीच बघा आणि तिच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. आपल्या जाधव मॅडम, जोया मॅडम यांचं म्हणलं ही आपली जी आज ट्रिप सक्सेस झाली त्याबद्दल जरा मनोगत घ्यावं, की जी तुम्हाला शेअर करण्याची मजा आहे ती जरा शिक्षकांचं काय मत आहे यावर जरा म्हणलं बघावं त्यांचं काय मत आहे वगैरे, जर तुम्हाला शेअर करावं म्हणलं त्यासाठी आज आपण तर मनोगत ही सहल इतकी अविस्मरणीय होती की खरंच आम्ही पण सगळ्यांनी मिळून आनंद घेतला. त्यामध्ये सरांचं खूप योगदान आहे की त्यांनी ही सहल इतक्या छान प्रकारे इतकी छान व्यवस्था नियोजन केली की आम्हाला या सहलीमध्ये खूप छान प्रकारे अनुभव घेता आला. खरं तर मी स्वतः ह्या मुलींबरोबर एक छोटी मुली म्हणून जीवन जगले. तर अशा प्रकारे ही सहल खूप छान चालते. जानाई शिक्षण संस्थेमार्फत CPM हायस्कूलची 4 दिवसाची सहल मला वाटतं आयोजित केलेली आहे. ही अतिशय सुंदर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला या सहलीमध्ये यायला भेटलं ते एक माझं भाग्यच आहे असं मला वाटतंय सहल सक्सेस झाल्यानंतर. कारण हा 4 दिवस जो आम्ही अनुभव घेतलेला आहे अतिशय सुंदर अनुभव या 4 दिवसाच्या सहलीमध्ये आम्हाला आलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नियोजन. कोणत्याही गोष्टीचं पूर्वनियोजन असेल तर ती गोष्ट सक्सेस होते हे आम्हाला या सहलीतनं समजलेलं आहे. अगदी राहण्याचं असेल, जेवणाचं असेल, प्रत्येक ठिकाणी फिरण्याचं नियोजन असेल आणि ऐतिहासिक स्थळ पाहण्याचं नियोजन असेल, सगळं अतिशय छान प्रकारे उत्तमरित्या नियोजन होतं मुलानी सरांचं. आणि जी संस्थेमार्फत या सहलीला आम्हाला परमिशन मिळाली ती अतिशय सुंदर. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही सर्व शिक्षकांनी मुलांबरोबर खूप एन्जॉय केला. आम्ही आमचं घर, सगळी शाळा सगळं विसरून या सहलीमध्ये आम्ही सहभागी झालेलो आहे. तर अतिशय सुंदर अशा सहलीमध्ये पुन्हा आम्हाला एन्जॉय करायला आवडेल. सर नक्कीच येणार आहे. आपली दुसऱ्या म्हणजे दर ट्रिपचा मी ब्लॉग टाकते, तर पुढच्या ट्रिपचा नक्की ब्लॉग येणार. आणि त्याचबरोबर सर्व शिक्षकांनी या ट्रिपमध्ये खूप धमाल केली, खूप मस्ती केली. त्यामुळे आम्हाला म्हणजे एक लहान मुलांवर वाईब आली, खूप छान वाटलं सगळ्या शिक्षकांवर खेळताना, हसताना, मजा करताना. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. तर या आपल्या नावडकर मॅडम, जाधव मॅडम यांनी सुद्धा या पूर्ण ट्रिपमध्ये खूप धमाल केली. तर म्हणलं काही थोडेसे वाक्य यांची सुद्धा मनोगत जरा तुम्हाला शेअर करावं म्हणून जरा मनोगत ऐकू. नमस्कार. आमच्या श्री जानाई शिक्षण संस्थेने CPM हायस्कूल सातारा या हायस्कूलची
इयत्ता 8वी 9वी 10वीची शैक्षणिक सहल हैदराबाद या ठिकाणी हे आयोजित केली आणि खरोखरच खूप छान म्हणजे हा हैदराबाद या ठिकाणी एवढ्या लांब आपलं महाराष्ट्र सोडून दुसऱ्या राज्यात येणं अगदी अविस्मरणीय असा त्यांना आनंद मिळालेला आहे. आज रामोजी फिल्म सिटी वगैरे दिवसभर त्यांनी खूप एन्जॉय केली आणि आम्ही त्यांच्याबरोबर फुल एन्जॉय केला. धन्यवाद. हैदराबादला येऊन खूप जास्त इतिहास बघायला भेटला. महागाची बिर्याणी खायला भेटली. खूप सुंदर लोक भेटले. हा खूप अविस्मरणीय क्षण झालेला आहे. सगळ्यांबाबतीत ते झालेला आहे आणि नेहमीप्रमाणे अविस्मरणीय खरंच सहल खूप छान झाली आणि सक्सेस झाली आणि हे सगळं तुमच्याबरोबर शेअर करायला मला देखील आणि आमच्या सर्व वर्ग शिक्षकांना देखील खूप छान वाटले. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. सो गाईज, आपण सर्व शिक्षकांचा एक मनोगत ऐकलं. आता आपण एकच मिनिट सर्व शिक्षकांचं मनोगत ऐकलं, परंतु आपण आपल्या वर्गमित्रांचे मित्रमैत्रिणींचे ऐकलं नाही. त्यामुळे आता ते जर आपण कॅप्चर करून ऐकू त्यांच्यासाठी ही सहल कशी गेली ते देखील आपण मुलांनी सगळ्यांनी आमच्या तिथे हैदराबाद केलेले दरवर्षी नवीन नवीन प्रकारे बसतो आणि ह्या ठिकाणी आम्हाला खूप मजा आली आणि खूप एन्जॉय झाला. मला तर नाही वाटत की दुसऱ्या कोणत्या शाळेत एवढं छान ट्रिप काढलं असतं ना, एवढा एन्जॉय होत असेल. एवढा कमी पोहोचत एवढं छान ट्रिप मला खूप आवडतं. आमची ट्रिप ही खूप छान झाली. आम्ही सर्व विद्यार्थ्यांचे आपल्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींचं सुद्धा म्हटलं तुमच्यावर काही मुवमेंट त्यांची जी अविस्मरणीय क्षण हे सगळं शेअर करावं. त्यासाठी आपले सर्व विद्यार्थी हे बोलणार आहेत. त्याला बघून खूप छान ही सर मुलांनी सरांमुळे छान अनुभवता आली. मुलांनी सर, जोया मिस, जाधव टीचर, नावडकर टीचर, संस्कृती मिस यांनी ही खूप छान आम्हाला म्हणजे एखाद्या मैत्रिणीसारखं आम्हाला समजून घेतलं. आमच्याशी मजा केली, मस्ती केली. सो हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर आता आम्ही वडूजमध्ये आहोत आणि आपण काही मिनिटांनी पोहोचलो आहोत सातारा. तरी आजचा ब्लॉग इथेच एंड होतोय. सो बाय गाईज, अँड या चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.